नमस्ते, मी योगेश कोटे आणि लेट्सअप खबरबात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं बोलणं हे अगदी तोलून मापून असतं. त्यांच्या तोंडातनं अपशब्द जाईल याची शक्यता जवळपास शून्यच आहे. ते त्यांच्या नेहमीच्या पवार स्टाईलनं, अनुलेखानं, उपरोधानं टोमणे मारत असतात, पण थेटपणे कधी कोणाला काही शिवीगाळ किंवा एकदम त्याचा उपमर्द होईल असं विधान शक्यतो करत नाहीत. जे पुतणे अजित पवार यांनी त्यांचा पक्ष फोडला, घर फोडलं, त्या अजित पवारांबद्दल देखील ते अतिशय संयमानं बोलतात, आदवातोदा बोलत नाहीत, कुठे आक्रमकपणा किंवा शिवराळपणा कधी काही दाखवत नाहीत. जे लोक सोडून गेले म्हणजे छगन भुजबळ यांच्यासारखे लोक सोडून गेले, नवनीत राणा ज्या त्यांच्या पाठिंब्यावरती गेल्या निवडणुकीमध्ये खासदार झाल्या होत्या, त्यांच्याबद्दल देखील ते फार काही असं आक्रमकतेने बोलले नाहीत. उलट त्यांच्या मतदारसंघात गेले आणि मी चुकीच्या लोकांना तुम्हाला मी मत द्यायला लावलं त्याबद्दल मी माफी मागतो असं त्यांनी उल्लेख नाशिकमध्ये आणि अमरावतीमध्ये केलेले होते. म्हणजे ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला, त्यांच्याविषयी बोलले, त्यांना देखील त्यांच्याबद्दल मतदारांची माफी मागण्यापर्यंत शरद पवार यांनी आपलं जे औदार्य आहे ते दाखवून दिलं. मात्र याला एकच व्यक्ती आपोआप ठरली आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांच्याबद्दल पवारांना प्रश्न विचारताच पवार उसळलेले आहेत आणि अशा नालायक माणसाबद्दल मला परत विचारू नका असं देखील बोललेले आहेत. शरद पवार हे मुंडे यांच्या प्रश्नाबद्दल एक वेळेस टाळू शकले असते, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही असं म्हटले असते, पण त्यांनी मला नालायक धनंजय मुंडेबद्दल काही बोलायचं नाही, त्यांच्याविषयी मला काही पुन्हा विचारू नका आणि त्यांना मी कशा कशातून बाहेर काढलेलं आहे हे जर मी सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल, असं हे शरद पवारांचं वाक्य आहे. म्हणजे ज्या पुतण्यानं घर फोडलं त्या पुतण्याविषयी देखील, अजित पवारांविषयी देखील शरद पवार इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोललेले नाहीयेत. इतका प्रचंड राग धनंजय मुंडे यांच्याबद्दल पवारांच्या मनामध्ये धुसमुसतो आहे. त्याची कारणं काय आहेत याचा आपण शोध घेऊया आणि खरोखरीच पवारांचं बोलणं चांगलं वाईट, धनंजय मुंडेंवर अन्याय करणारं किंवा त्यांची खरी परिस्थिती सांगणार आहे, हा जो मुद्दा आहे ते तुम्ही कोणाचे समर्थक आहात त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता. तुम्ही जर शरद पवारांचे समर्थक असाल तर तुम्ही नक्की म्हणू शकता की नाही धनंजय मुंडे चुकीचंच वागलेले आहेत आणि शरद पवार त्यांना योग्यच बोललेले आहेत. आणि हेच जर तुम्ही धनंजय मुंडे समर्थक असाल तर तुम्ही देखील शरद पवार हे चुकीचं बोललेले आहेत, त्यांना त्यांचा स्वतःचा पुतण्या दिसला नाही, मात्र धनंजय मुंडेंबद्दल असे काही बोलायची गरज नव्हती असं तुम्ही म्हणू शकता. पण मी असं काही थेट कोणाबद्दल काही बोलणार नाही, पण याच्या मागचं शरद पवारांना राग का आहे याचं थोडंफार विश्लेषण हे या निमित्तानं आपण करूया. आणि धनंजय मुंडे नक्की यांनी अशा काय कृती केलेल्या आहेत की अजित पवारांपेक्षा म्हणजे आपल्या पुतण्यापेक्षाही पवारांना धनंजय मुंडे यांच्याबद्दल राग आहे. तर धनंजय मुंडे यांचे जे उद्योग कोट अनकोट त्यांनी हा जो शब्द वापरलेला आहे, तर तुमच्या अनेकांच्या मनामध्ये करुणा मुंडे हे सगळं प्रकरण आलेलं असेल. म्हणजे ज्या करुणा मुंडे यांनी त्यांच्यावर ज्या पद्धतीचा अन्याय होतो आहे त्याबद्दल मोठी म्हणजे काय म्हणूया पत्रकार परिषदा अनेकदा घेतलेल्या होत्या. स्वतः धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये जाऊन त्यांच्याविषयी त्यांनी आक्रोश व्यक्त करत होत्या. करुणा यांच्या बहीण ज्या आहेत त्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्याबद्दल तक्रार केलेली होती आणि या सगळ्या काळामध्ये धनंजय मुंडे हे एका चांगल्या जबाबदार पदावर म्हणजे मंत्री पदावर होते. आणि जेव्हा करुणा मुंडे या धनंजय यांच्याविषयी तक्रार करत होत्या तेव्हा त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले, त्यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आलं, त्यामागे एक पोलीस कर्मचारीच होता, करुणा मुंडे यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं. आणि हे सगळं सुरू असताना शरद पवार हे धनंजय मुंडे यांच्या मागं एखाद्या पर्वतासारखे उभे होते. म्हणजे धनंजय मुंडे यांची दुसरं जर कोणी असतं तर त्यांची मंत्रिमंडळात हकालपट्टी करण्याची वेळ आली असती, इतकं हे गंभीर प्रकरण होतं. मात्र शरद पवार आणि अजित पवार हे त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिलं. आणि शरद पवारांचा जो रेफरन्स आहे की मी त्यांना कशा कशातनं बाहेर काढलं, तर कशा कशातनं नाही हा जो शब्द आहे, तर करुणा मुंडे जे धनंजय मुंडे यांच्यावर जे प्रकरण शिकलं असतं त्या प्रकारातनं शरद पवार यांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे. आणि त्याच्या आधी पण एक घडलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल की 2019चा पहाटेचा अजित पवार यांचा शपथविधी. आता अजित पवार यांना शरद पवारांनीच पाठवलं किंवा शरद पवारांनीच भाजपबरोबर युती केलेली होती त्यामुळे अजित पवार गेले, किंवा शरद पवारांचा या शपथविधीला विरोध होता तरी अजित पवार यांनी हे पाऊल उचललं, याच्या देखील 2 व्हर्जन्स आहेत. तुम्ही कोणत्या व्हर्जन्सवरती विश्वास ठेवता हा तुमचा निर्णय आहे. पण ही जी सगळी अजित पवारांची जी सगळी बैठक ठरलेली होती, अजित पवारांनी त्या दिवशी सकाळी
आपल्या समर्थक आमदारांना ज्या ठिकाणी बोलवलं होतं तो बंगला होता तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा. आणि अजित पवार यांच्या समर्थकांना जे कोणी फोन केलेले होते की अजित पवार यांचा शपथविधी होणार आहे, अजित पवार हे फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री होणार आहेत, हा जो सगळा निरोप दिलेला होता तो धनंजय मुंडे यांनी सर्व आमदारांना दिलेला होता. म्हणजे या नाट्यामध्ये, या शपथविधीमध्ये धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे उजवे हात बनून राहिलेले होते. आणि प्रत्यक्षामध्ये जेव्हा अजित पवार हे शपथ घ्यायला गेले, राजभवनावरती गेले, तेव्हा मात्र धनंजय मुंडे हे मलबार व्हिलवरती आपल्या एका मित्राच्या रूममध्ये झोपून होते. आणि खुद्द अजित पवारांनी फोन करून देखील ते खाली उतरले नव्हते आणि त्यांनी कोणालाही रिप्लाय तेव्हा दिलेला नव्हता. म्हणजे आपल्या पुतण्याच्या बंडाला धनंजय मुंडे यांचीच साथ होती आणि त्यांनीच बऱ्यापैकी पुढाकार घेतलेला होता असाच संशय शरद पवारांना अजूनही आहे. आणि विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडे हे त्यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं गुळपीठ होतं अशी जी चर्चा होती त्याला मला वाटतं शरद पवार यांचाही तसाच समज असावा. त्यामुळे देखील शरद पवार यांचा धनंजय मुंडे यांच्यावरती राग असावा. धनंजय मुंडे यांना म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं तेव्हा शरद पवार यांच्यावर मुंडे घर फोडलं हा आरोप सहन करावा लागला आणि आजही हा आरोप त्यांना सहन करावा लागतो आहे. धनंजय मुंडे हे आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्या कारभाराला किंवा तिथल्या दबावाला, आपल्या तिथल्या राजकीय आपल्याला संधी नाकारत असल्याच्या प्रकाराला कंटाळलेले होते, चिडलेले होते. आणि त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होण्याच्या आधी वर्षभरापासून ते शरद पवार आणि अजित पवार यांच्या पाठीमागे लागलेले होते की मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्या म्हणून. आणि ती धनंजय मुंडे यांची विनंती मान्य केली, त्यांना आमदार केलं, विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद दिलं. आणि तरीही धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत गेले हा खरा राग आहे. या घटना घडल्या, पण बारामतीमध्ये येऊन म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये येऊन धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत दाखवली किंवा ते त्यांच्या विरोधात बोलले. त्याचा देखील शरद पवारांना राग आहे की अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीला कोणी पाठवलं, शिंदे यांनी जेव्हा बंड केलं होतं तेव्हा त्यांच्या भाजपसोबत चर्चा करायला कोणी पाठवलं, तर याची उत्तरं शरद पवार शरद पवार शरद पवार असं धनंजय मुंडे हे बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांच्या विरोधात बोललेले आहेत. आणि शरद पवारांच्या विरोधात थेटपणे बोलण्याचं धाडस हे धनंजय मुंडे यांनी दाखवलं आणि त्यामुळंच शरद पवार यांना धनंजय मुंडे हे नालायक वाटू लागले ही मात्र वस्तुस्थिती आहे. शरद पवारांवरती त्यांचा कोणताही सहकारी, जुना सहकारी अशा पद्धतीचे आरोप करत नाहीत. पण धनंजय मुंडे हे आता अजित पवारांच्या प्रेमामध्ये अखंडपणे बुडालेले असल्यामुळं अमोल मिटकर यांच्या खालोखाल पवार कुटुंबियावरती, पवारांवरती बोलण्याची जबाबदारी आपलीच आहे असं समजून धनंजय मुंडे यांनी बारामतीमध्ये भाषण केलं. आणि मला वाटतं बहुतेक त्याचाच राग शरद पवारांना आलेला असावा. धनंजय मुंडे यांचं ते वक्तव्य आहे बारामतीमधलं की शरद पवार यांनीच अजित पवारांना भाजपसोबत पाठवलं आणि आता मात्र ते उलटे होऊन अजित पवारांवरती दाफरत आहेत अशाचं विधान धनंजय मुंडे यांचं होतं. आणि हे विधान शरद पवारांसाठी उंटावरची काडी ठरलं आणि त्यांनी धनंजय मुंडे यांना नालायक हा शब्द वापरलेला आहे. ज्या गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांना राजकीय राजकारणातला प्रचंड असा त्रास दिला, त्यांच्याविषयी देखील गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी देखील शरद पवारांनी कधी असा शब्द प्रयोग केला नसेल. मात्र त्यांच्या पुतण्याला मात्र शरद पवारांनी सोडलेलं नाहीये. तर थेटपणे शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना पायाखाली आपल्या घेतलेलं आहे. आता याला धनंजय मुंडे कितपत उत्तर देतील किंवा शरद पवार हे माझं दैवत आहे की शरद पवार यांच्याविषयी मी काय बोलणार नाही असं देखील धनंजय मुंडे म्हणू शकतात की थेट नालायक या शब्दाला ते उत्तर देणार हे आपल्याला आगामी काही तासामध्ये कळेल. तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. थँक्यू.